निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलेला आहे। राष्ट्रवादीचे सांगलीचे विधान परिषदेचे आमदार संजय काका पाटील भाजपत दाखल झालेत। त्यांनी आज विधान परिषद आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि संध्याकाळी भाजपच्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। गृहमंत्र्याच्या जाचाला कंटाळून ते सांगतील त्यांच्यावर काय जाच झाला ते, आणि त्यांनी त्यांचा जात वर दोन्ही चुलत्या पुतण्याला सांगितला। वेळोवेळी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रवादीत काम करायला माझा श्वास गुदमरतो आहे, पण त्यांना दोन्ही श्रेष्ठीकडून न्याय मिळाला नाही आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादीचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। काही मर्यादा निश्चितपणाने ठेवाव्या सुसंस्कृत नेत्याने, जर त्या ठेवल्या नाहीत तर मला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल। कृपा करून या सगळ्या गोष्टी समजून घ्या। आणि मग त्यामध्ये मी शब्द वापरला की या रावणापेक्षा कत्ती माणसाला कंटाळलोय, आम्ही गुदमरून गेलेलो आहे। या भूमिका त्यावेळेला मी व्यक्त केल्या होत्या। या सगळ्या प्रक्रियेमध्ये बरेच दिवस काही रिझल्ट आले नाहीत, म्हणून मी आज विधान परिषदेच्या आमदार पदाचा राजीनामा दिला, पक्ष सदस्याचाही राजीनामा पाठवून दिला।